तसं म्हणजे तुमच्या गावावरून चालले का तुम्ही? अरे कायले चालले तुम्ही? होती ना आपली गाडी होती ना, मग आता लक्ष्मणराव सगळ्याचा खर्च करून राहिले, भाण्याची गाडी होती. हा तुम्ही असली की जरा मजा येते. हा आता हे पण म्हणलं मुंगशीराम भाऊ बी आहे तर तुमची समजा मावस भाऊ वाटते आणि कधीला पाहिजे आहे मग काय तर मावला ना बिलकुल. आम्ही होती का चौघ जण चुकाट्यावाले. तुम्ही काय चिंता करू राहिले? हे बा तुम्ही जरी निघाले तरी परत वेळेस तिथं थांबता तुम्ही. हा मी फोन करीन तिथं थांबता तुम्ही, मग आमच्या गाडीत बसता तुम्ही काय. ठीक आहे मग आता काही मी डबल फोन लावणार नाही. हा तिथं तुम्ही पोहोचले की मला फोन करता. ठीक आहे हा ठेवा मग आता. आता अजून कोण आहे? आता अजून काय वाढवला म्हणलं? कोण वाढवला आता? संकेतचा बुडा बैरमले चालला होता तिकून ती गाडीत बसू. मला तिकडे काय चालले आपल्याच गाडीत चाला ना, परत वेळेला थांबतो म्हणे ते. खाऊस माणूस आहे ते आपल्या लेवलचा. हा कसं ते असलं गमते जरा थंड गिंड हे ते. म्हणून म्हणलं त्याला म्हटलं येऊन जाय तू बी. तर ती आहे अजून एवढे नाही होत नाही जे आता दुसरी गाडी करायची पाहिजे मग बाया हे ते सगळं होणार आहे का? बायाचं कॅन्सल झालं, बाया येत नाही म्हणे. हो ते कुठं भिल टेकली का कुठं जाणार आहे बाया बाया. हो तर ते म्हणे आम्ही काही तुमच्या संग येत नाही, तुम्ही जा म्हणे, तुम्ही बैरम करून या. आम्ही 2-3 खेप आलेला डबल जाईन म्हणे. तर आता त्याचं झालं कॅन्सल. तर आपण आता किती 10 लोक होऊन राहिलो. आता समजा हे संकेतचा बुडा धरून बरं म्हणजे बाया नाही म्हणते का? आता बरं ठीक आहे ना, मग आता बाया नाही म्हणल्यावर तरी बी आपण 10च्या वर चालला नाकळा पाहिजे तू आता. हा आता आपण 4 जण झालो. कंदीला बज झाले, मुंगशीराम भाऊ झाले 6, भान्या आणि डॅनी आबोजी झाले 8, तुमचे बाबा आहे म्हणता म्हणजे 9, लक्ष्मणराव आता रस्त्याने पुढे भेटणार आहे 10, आणि आता हे जे संकेतचा बुडा म्हणता 11 झाले ना. आता हे उद्या ना 10चे 12. आपल्याला काय काळजी आहे त्याची? हा तू काय टेन्शन घेऊन राहिला एवढं? नाही फालतू जास्त सीट असल्या कुठं हात दाखवला अडवलं फोडवलं पासून नसते आपचे धंदे. हा म्हणून म्हणलं मुस्के 7-8 जण 1-2 ऍडजस्ट होती. हा तू एक वाढूनच राहिला. असू दे ना, 11चे 12 झाले तर काय आहे. तिकडून लक्ष्मणचा सासरा येऊ राहिला होता. बरं झालं ते गाडीत नाहीत आपल्या, नाही तर ते वाळणार होता. तू चिंता करू नको बाबा, जे काय वाचते होऊन जाईल. त्याच्यापेक्षा आपल्याला काय काळजी करायचं कारण आहे? आपली काय गाडी होय का आपलं काय जाणार आहे? मग लक्ष्मणराव खर्च करणार आहे मग काय विषय आहे? होऊ दे सगळ्याची गाड्या संग नाळेत जात राहा. मग टेन्शन नको घेत जा तू. बरं आहे बरं ठीक आहे. आता तुम्ही म्हणता तसं जाऊ मग सगळे. ठीक आहे तयार राहायचं 8 वाजता निघू मग. ओके ते बोलता राजा आम्हाला माहिती नाही ना बा. आता हे तुम्ही सांगून राहिले हेच आम्हाला माहिती. मग बैरम बाबा दर्शनाला चालले म्हणून आम्हाला माहिती नाही तर मग आम्ही आलो असतो. एखादी गाडी अजून शिल्लक केली असती, तिकडे भिलटे काही पाहिलं असतं. तिची खतरनाक यात्रा आहे म्हणते दोन्ही बी. हा काय राजा तुम्ही आता सांगून राहिले मला. मीच कुठे चाललो होतो मध्ये माहिती नाही. आपल्या वावरात आले ते बाबा हिंदी मला म्हणे चालता का चला बा मुशिराम म्हणून तुम्ही. तेच खर्च करू राहिले सगळे, जेवणा खावण्याचा तिकीटचा पाण्याचा सगळं बिलकुल त्याची इकडेच आहे. मग आता जाऊ द्या मग आता काय लस मिनता करू राहिले चला बा. नाही तर मग कसं मी मागच्या वर्षी गेलो तसं. बरं पाहिजे बोला जराशे कसं आहे जरा भाषा बरोबर राहतं, जरा लक्ष ठेवा. नाही तर कसं आरतील होत्या तुम्हाला होते धंदे असे कसे होते धंदे. अरे भाऊ कंदील बुडामध्ये मला बी काही बी आपला असं तसं नसते. एवढे उन्हा का आम्ही काही येरीच नाही पाहिजे. माझा डॅनी हा मी हा मोठा आहे. मग तेव्हा रुपये आमच्या खिशात नाही आहे. मग आम्ही आमचं काय घेणार आहे का खिशातले घेणार आहे? ते माहिती आहे आम्हाला. तुमचा हात नाही पकडू शकत कोणी. मग काय चालेल नाही तुम्हाला. तेव्हा फक्त एवढं काम करा तुम्ही जसं आमच्यासाठी हंडे आणा बा. एक झुंबरसाठी आणजा, एक मासाठी आणजा. दिवस तुला पाहिजे का? आणजा आपल्यासाठी आणजा. एक लाईने पाटला लेख आणा, मला आणा, आपल्या सरपंचाला आणा. तसं असे मध्ये 10 लोकांनी सांगितलं माझ्यासाठी हंडी आणजा, माझ्यासाठी हे आणजा, माझ्यासाठी रुपया कोणा खिशातला काढला नाही. हो सांगा आता. म्हणजे आता का सऱ्या गावाला का मी पैसे आणू? हा मग वसुल्या करत काही त्याच्या बोलता आम्ही पैसे काढा फटकन घेऊन ये तुम्ही. ते बरोबर आहे नाही का? बरोबर ठीक आहे देऊन द्या शांतराभाऊ, देऊन द्या आपापले पैसे. द्या 100-150 रुपये देऊन द्या द्यायला. तेच म्हणलं काढा पैसे, काढा लवकर लवकर घेऊन येतो उद्या तुम्हाला. हो ना मग हे आणा ते आणा पैसे द्यायचा पता नाही. काढा लवकर. काय करायचं तुम्ही काही समजून घेतणार गाडीची गॅस आणि कसं काय घेऊन राहिले तुम्ही? हा हे बघ गॅस घेऊ नका तुम्ही, काही काम नाही गॅसचं. काम आहे ना बा. तू का नाही काय घनघनच करू राहिला बा सकाळपासून. मग आता आपल्याला सामान पाहिजे नाही का तिथं? मग आपल्याला काय तिथं काय हॉटेलात खायला पुरते का? हा इतकं महागाचं खायला पुरते का? आपण स्पेशल बनवायचं तिथं घेतलं आपलं बनवलं. बनवणारे माणसं आहे सगळं मसाला वाटकूट करून घेतला सगळा. तू राजा फालतू कसा दिमाग खाऊ राहिला. हे पा आपण काय करू एखाद्या कट्ट्यात बांधून घेऊ, अंदर दडपून देऊ शिटी खाली. हा दिसते थोडी काही नाही ना बाबा. अनलिगल आहे ना ते. गॅस म्हणा किंवा कोणते पेट्रोलियम पदार्थ घेता येत नाही आपल्या गाडीतनी कोणत्या. मग काय फकडी गाडी राजा नसतं. मग आता फालतू आणि दिसतंय आपल्या सीट आहे जास्त. तेच तर कसं तरी कव्हर करावं लागते आपल्याला. बरोबर चुकांडा देऊन काढावं लागते गाडी. आणि तुम्ही त्यातल्या हे गॅस घेऊन राहिले. अरे काही भ्यायचं काम नाही ना भानू. मग काय सिटी काय दबेल राहते ते बोंद्रीच्या कट्ट्यात बांधून अंदर ठेवून देऊ. काय पाहिजे एवढं हे दे. काही काळजी करू नको तू. बिलकुल आता घेऊ दे. आता पाहिजेच ना कुकर पाहिजे, सामान पाहिजे. मग तिथं कोणाला हे मागते ते लय मागात जाते मग तिथं दे. तुला माहित नाही बाबू. मग जाऊ दे आता हाय ते राहू दे. अरे फालतू तुम्ही काही आपणच करू राहिले एक एक हे बा फक्त सिटी खाली अंदर दाब जाते पाया खाली दडपू जा. नाही तर दिसलं काही बस झाला आपण मग तिराजे एक एक करू राहिले तुम्ही. चला ना आता सगळे कोण राहिले याची ध्यान आवाज पटपट चला म्हणा लवकर. हा 9 जण आहे ना आपल्या गावातले सगळे समजून आपण समजा 9 समजा आपले लक्ष्मणराव भेटतील आपल्याला पुढे. लक्ष्मणराव सांगितलं मी. तर ते आपल्याला समजा धाब्याच तिथं उभं राहतं म्हणे. ते काय रे घेतले आता ते बी आहे का? मग आम्ही घोरतं आता 9चे 10 केले तुम्ही. काय राजा तुम्ही म्हणलं 9 सामान्य. आता मी आधीच तर 7 सीटा चालते 7 आणि 8 ड्रायव्हर धरून. एक म्हणलं बा जाऊ दे सपाजून. तर आता तुम्ही अजून ते नाही घेतलं म्हणता. काय राजा तुमचं एकच करू राहिले तुम्ही. काही ना चालते ना कोण नसते पाहते एवढं. मग काय धाम तुम्ही काय गर्दी आहे सगळे तिकडे जाते रस्त्याला. एवढ्या गाड्या तर असते का? तू काळजी नको करू. तसं आलंय समजा अंगावर तर मी आहो ना. मी असल्यावर तू काळजी नको करू. बात एक फोन लावला सारखं करू तुम्ही. काही टेन्शन घेऊ नको तू. पाहिलं बा फक्त मग नाही तर तिथं कसं हा तुमच्याकडे ते गाडीचं सामान आहे तुमच्याकडे आता. ठीक आहे मग आता द्या आवाज द्या. मी मापुटेला आवाज देतो. चला फटाफट सगळेजण टाका ते सामान नंतर टाका. आणि ते वाटते आपण भाण्याच्या मागं नाही का? पाहिजे गॅस आणि गीस आणि माणसं बऱ्याच शिटा दिसू राहिला वाटते नाही. काय बरे काय शब्द राहिला त्याचा बुडा आहे आता भारताचा बुडा आहे. काय आता हे चुकाटा सगळ्या द्यायच्या काय होते काय रे दादा.
ठीक आहे. बरं मी काय म्हणत होतो, ते आपलं याचं राहिलं ना, आपलं भाडं गाडीच्या भाड्याचं कसं करता म्हणलं, कोण देऊ राहिलं ते, कोणाकडे आहे ते आपल्या इकडे किती किती द्यायला भाडं किती द्यायला म्हणलं. द्या ना आता 3,000 डिझेल टाकून दे, 3,000 वरता येते 6,000 रुपये 6 देऊन देता मग बरोबर जाणी आणि 7 द्या लागते ना. बरोबर ठीक आहे देऊन देतो. मग आता समजा डिझेल टाकायची तर टाकून दे काही वांधा नाही. मी देऊन देतो. आता पहिले डिझेल टाकून दे आणि तिकडून याच्या वेळेस 3,000 देऊन झाला विषय. तर ठीक आहे. मग आता डिझेल पैसे सांगा घ्या मग. नाही तर मग पाकिट भुललं असं तसं हे नको होऊ देऊ. तेच म्हणलं. अरे बाबा पैसे काय काम घ्यायचं, हे आपलं हे आहे ना. मग काय क्रेडिट कार्ड आहे ना आपल्याजवळ, तू काय टेन्शन घेऊन राहिला. मग क्रेडिट कार्डमध्येच आपण पे करतो. आता पुण्याला राहिल्यावर काही ना काही सुधारणा झाली असेल ना. मग काय त्याचं काळजी नको करू, तू सगळं ओके. बरोबर ठीक आहे. काय नाही करा पेमेंट मला करणार फक्त सांगा घ्या. ठीक आहे मग चला. बोला शिवलाल भाऊ, निघाली का गाडी? काही निघता इथं बाजू राहिला राजा. कुठं का? बस बस झालं लक्ष्मणराव, झालं आले सगळे आले. आता भानू आला, सामान सुमान सगळं टाकलं. फक्त मी तुम्हाला ते रात्री सांगितलं होतं ते घेतलं संग. हो तेच ना आपलं. हो घेतलं मसालाच ना, वाटलेला मसालाच ना. बस तेच आपलं. बाकी दुसरं काय म्हणून राहिलो मी, आपलं बिस्लरीचा एखादा बॉक्स आणि आपलं वाटलेला मसाला पूर्ण बिलकुल तुमच्या धाब्याचा. आणि अजून आपलं चकना घ्यायचा जरासा, चकनासोबत घ्यायचा. अजून बाकीचं काय आलू चिपचे पाकिटं काही असे तसे. तेच म्हणलं कुरकुरे हे ते सगळं बिलकुल पॅकिंग करून ठेवून द्या. आम्ही बस पोहोचतो अर्ध्या पाऊण तासात. भेटते ना तिथे ते कुरकुरे फुरकुरे. मग काही आपलं काय गाडीत वजन करणं. घेतला म्या फक्त वाटलेला मसाला घेतला आणि बिस्लरीचा खोका घेतो रस्त्यानं. बाकी काही अजून टेन्शन नाही ना. ठीक आहे निघा तुम्ही लवकर निघा. आणि आपल्या सासऱ्याला फोन केला का, ते काही कसे काय येऊ राहिले त्याचं काय व्यवस्था. त्याला लावला होता फोन, तर त्याचं म्हणणं काय आलं, आज आहे म्हणजे शनिवार. तर आज तर काही तुमचं काही नसन म्हणे, आज संध्याकाळी मुक्कामच असेल म्हणे. तर रविवारी मी सकाळी बरोबर पोहोचतो म्हणजे तिथं 10 वाजेपर्यंत. तर मग कसं 10 वाजता ते तुमचं जरा पायनी करतील, ते काय करते काय नाही. थंड घेते का बा असं तसं जरा बचवून राहायचा. तेच म्हणलं. मग त्याला आपण बोलावं तसं जेवायला, तसं काही विषय नाही. फक्त ते जराशी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. जाऊ दे, आले तर काय बिघडते आपलं. आपण काय घेतो का काय करतो. मग येऊ द्या त्याला सांगा जेवायला. ठीक आहे या म्हणा, उद्या या म्हणा. आपण आज मुक्काम करू. बरं निघा लवकर निघा तुम्ही. मी काढतो ते खोका काय ते बाकी मसाला घ्यायला. रस्त्यावर उभं राहा तुम्ही. या लवकर. म्हणलं आलो बघा. तू काय कर, आपलं ते मसाला डबा मी एका स्टीलच्या डब्यात नाही मसाला काढून ठेवलाय. ते एका थैलीत न्या. आणि आपलं हे आहे ज्वारीचं पीठ. तिथं भाकरी गिकरी करायला लागेल ना. मग तिथं अजून इकत हे करा. आता म्हणलं तेवढं ते सगळं बिलकुल बाहेर काढून घे. आणि बस आता आम्ही निघतो. आता येतेच ती गाडी. मला यायला दिलं वाटते तटारून द्यायला. मग काय तर नाही का हो, यायला कसं आता लग्नाची घाई पडली. आता हे तुमच्याकडे साठी सगळा खर्च गिरतं नाही, गाडीचा हे ते समजा. जेवण खावण हे ते सगळ्याचं. जाऊ दे आता काय आपले काय वाया झाले का पैसे. मग आता आपल्यासाठीच करू राहिला ना ते. मग जाऊ दे, आण तू जाऊ कर गोष्टी सांगू. सोयरी होईल लोक आता शिवलाल भोले कसं झेलझेल करावं लागते ना नाही का. बरं ठीक आहे, आणून देतो मी तुम्हाला. ओके. पैसे काढता येते ना बरोबर खिशात नाही. तेच मला दाटून राहिलं. काढून ठेवा 3,000 रुपये डिझेल टाकून दे पटकन. मग कसं मोकळी कोणती टेन्शनचं काम नाही. मग काढा 3,000 काढा लवकर. देतो ना बाबा, कार्डच आहे ना. स्विप केलं की पैसे टेन्शन नको घेतो. जाऊ दे, ट्रक जाऊ दे पुढे. काय का नाही पैसे कार्डात नाही बा. कसं काय काढलं, क्रेडिट कार्ड आहे म्हणते बाबा पण राजूर कसं काय. आता काय ढोबरात जीव द्या. आता काय करा. अरे बा म्हणलं 5 खेप झालं ना राजा तुमचं. बरोबर टाका ना पिन. 4 आकडे असते ते टाका त्याच्यात नाही. पिन नंबर टाका, पिन नंबर. इनकरेक्ट म्हणते ते. काही बोलता का इनकरेक्ट नाही. हो पाहा बरोबर टाकला ना आकडा म्या. तुमचं 1 खेप दाबलं की 2 खेप दाबते बटन त्याच्यावर. मशीन कोणती आहे, कोणत्या कंपनीची होय. नाही ना हो, कंपनी हे सगळं बरोबर आहे. तुमचे आकडेच बरोबर नाही ते. मग काय पिन नंबर भरले का तुम्ही. नाही ना पिन काय भूल तुम्ही. पाठाय ना, मग पाठाय ना रोजचा वापर असते ना माया. मग काय मग हे पहा बहुतेक आता हे पहा काय कसं काय चेत्यानं बदलला असं गेलं का. पोट्ट्यावर होतं का पोट्ट्यानं काही आणलं गेलं का. बरं हे पहा आता काय करावं कसंच करावं. बरं थांबा तुम्ही 1 मिनिट. म्हणून मी काय म्हणतो, ते आपलं कसं आपल्या याच्यात क्रेडिट कार्डमध्ये आहे तसे 35,000 रुपयेपर्यंत आपल्या लिमिट आहे. पण वांदा कसा झाला बहुतेक चेत्या नंबर बदलला ते. मी फोन लावतो तसा गाडीतून. तुला मी टाकून देतो खात्यात. तू फक्त सध्याच्या 2.5 देऊन देते. काय कितीच टाकून डिझेल तो काय म्हणजे हो 3,000चं 3 तर टाकलं ना. तुमच्या नगदी नाही का काहीच का पैसे नगदी मग ना. डिजिटल व्यवहार करू राहिलो मी सध्या. म्हणजे कसं जास्त पेमेंट नगदी वापरतच नाही मी. 200-400 रुपये असते माझ्या खिशात. काय तुम्ही केली सर आपत तरी काय तुम्हाला म्हणलं होतं ना पैसे घ्या म्हणून सांग. मग आता पुढचं कसं काय म्हणलं. मग पुढचे 3,000 कसे दे सर. तर तुम्हाला काही समजतच नाही. अरे बा मी टाकतो ना तुझ्या फोन पे टाकतो ना. आता मी फक्त गाडीत बसलो की चेतनने फोन लावतो, पिन नंबर घेतो टाकून देतो. हे 3 बी टाकतो, दुसरे 3 टाकतो. त्याची 3 काय सगळं लक्ष्मीच्या भरोशावर आहे. जाऊ दे बा म्हणलं भानू ते यानं टाकते नंतर टाकते ते सध्या देऊन दे. असं यायचं मला वाटत नाही. पाहिजे म्हणलं फक्त तुम्ही लक्ष देता काय याच्याकडे. आता 3,000 रुपये डिझेलचे झालेले आहे. लक्ष ठेवा. मला काही काळजी करू नको, सगळे भेटून जाईल पैसे काळजी नको करू. मी ना मी म्हणत आहो. नगदी आहे, कॅश आहे का कार्ड आहे, द्या लवकर. काय द्या असते कॅश देतो 1 मिनिट देतो काढून 1 मिनिट. तुम्ही कसे काय हो. अरे बाबा पाहुणे बाबा इथे का तुम्ही आले का चालले म्हणा तिकडे पैदमले. कुठे हो इकडे. अरे बाबा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का शिवला नसं सांगितलं म्हणे परतवाड्याला तुम्ही थांबला म्हणे. मी तर माझी गाडी होती स्पेशल आमच्या गावाला यायची. पण मी स्पेशल इथे थांबलो. ते म्हणे आम्ही आता चहा प्यायला इथं उतरलेला म्हणे. हॉटेलचं नाव सांगितलं तिकडे शिवला तुम्ही. करा बा या शिवलाचं निरा तोंड मारते तिकडे बिलकुल जवळचं काहीच नाही. लोकांच्या भरोशावर निरा उड्या मारते. असं तुम्हाला सांगितलं नाही. बरं केलं, बरं आले तुम्ही. आता आमच्याच गाडीत चला. जरासं दाटून चेपून आहे म्हणा, जागा जरा कमी आहे. पण तरी काही टेन्शन नाही. आता आलंच ना जवळच. आता परत 70 किलोमीटर आहे म्हणते ना. आपलं कसं पहिल्यांदा जाणं आहे. आपण काही जास्त गेलेलं नाही. हो कसं काय चांगलं म्हणजे नाही.
बापा मंदिर मंदिर काय पाहा लागते पुरं निसर्गाचं राहते सानिध्य आणि काय तिथं माहोल आहे. मग काय तर बाबा काय नाही आता पाहू ना आपण तिथं गेल्यावर समजते तुम्हाला. मग आता 6 टनाची तर घंटाच आहे म्हणते बा तिथं. मग आता मंदिर आणि गिंदिर आपला शेंदूर आणि बिलकुल असं लोणी लावलं. हा सुपारी एवढा देव होता म्हणते बैरम बाबा, आज किती मोठा झाला मंदिराच्या वरी झाला, इतका मोठा देव बनला म्हणलं. मग काय पाहण्यासारखंच आहे म्हणलं वातावरण. दरवर्षी लाखो लोक येते तिथं दर्शनाला. का मामूली काम आहे का? 100 पायऱ्या चढल्यानंतर मग आपलं दर्शन होते. मंदिर हे ते बिलकुल आजूबाजूचा परिसर, ते कोणता तलाव भांडे आले होते गायब होऊन, असं लय आहे तिथं पाहण्यासारखं, लय माहोल आहे बिलकुल. आता हंडी तर मग असं माहीतच आहे इथे फेमस आहे बिलकुल. हंडी बिलकुल थंडी सारखं तिथं. म्हणा मग त्याच हिशोबाने आलो मी. माझ्या पक्षाला हंडी असते म्हणते एखादी घरी आणता येते. आमच्या गावाला दरवर्षी जात असते तर म्हणलं मग आता आहे ना सगळी व्यवस्था, काही असं म्हणजे टेन्शनचं काम नाही ना. टेन्शनचं काम नाही, ते सगळं लक्ष्मण ते आपलं जे काय शिवला गेला ते पाहिजे काय करायचं आपल्याला, फक्त जेवायचं काम, बाकी काही टेन्शन नाही. रट्टावून खाणे राही नाही. आज संध्याकाळी मस्त बिलकुल दर्शन घ्यायचं, मुक्काम करायचा, उद्या सकाळी हंडी पकवायची, सकाळ संध्याकाळच्या पाहिजे रविवारी वापस निघायचं. हो ना, आता ते होणार आता सगळी सोय सांगलीच आहे आपण तशी. बरं ठीक आहे मग चला चहा घेऊ नाही का? कुठे आहे तुमची सगळे बाकीचे कुठे आहे म्हणलं? चला तिकडे हो चहा घेऊन राहिले ते तुम्ही मला दिसल्यासारखे झाले म्हणून आज मी पाहिले. चला मस्त हॉटेल आहे म्हणजे तिथं परत वाढले मस्त. चला चहा घेऊन चालले. साहेब तुम्हाला खरंच सांगू राहिलं ना, आम्ही 5च जण होतो या गाडीत. मी 5च्या वर सावय नाही आमच्या 7 सीटर असून आम्ही 5च जण आहो ना. 5 तुम्ही कोणीच नाही नक्की मागचे आम्हाला माहित नाही ना कोण आहे. नाही तुम्ही खोटं बोलूच नका. तुम्ही जे मागचे जे 5 जण आहेत ते तुमच्या गाडीतलेच आहेत. ते अलीकडे तिकडे पलीकडे उतरले आणि आता पैदल आले. 100% मला एक जण दिसला ना, ते मागचा ते म्हातारे जे आहेत ना, ते शेवटून गाडी घेऊन उतरताना दिसले ना मला. नाही ना साहेब, तुम्ही काय बा तुम्हाला तुमचा गैरसमज झाला. ते माणसं आमच्या ओळखीचे नाही ना, पायकीचे नाही. कोण होय काय होय आम्हाला माहित नाही ना. आम्हीच तो विचार करू राहिलो हे कोण होय बा, आता हे कोणती बल आले आमच्या मागं. आम्ही 5च जण स्पेशल गाडी केली आणि आम्ही निघालो होतो. आता यवतमाळ इतक्या दूर म्हटल्यावर बैरमले जाणं का सोपं आहे का? इतके 10 जण गाडीत बसून बरोबर आहे का? पलटी झाली काय झालं समजते ना तेवढं आम्हाला. नाही मला कसं मला दिसते ना, चष्म्यानं दिसते ना मला. कसं आहे ते बुडा दिसला होता मला उतरत. हे बा बरं, तुम्ही कोणत्या गावचे आहे? तुम्ही मागचे हो भाऊ. तुम्ही पैदल कसं काय तुमचं कोणत्या गाडीत आलं तुम्ही? आम्ही 5 जण डुगुरा जाऊ आम्ही. कसं पैदल वारी असते आमची. दरवर्षी आपल्या बैरमले 15 दिवस अगोदर निघतो आम्ही. आता 1-2 दिवस पोस्ट समजा आता आलो जवळपास. डुगुरा जाऊ आम्ही डुगुरा. मला घुमायला पाहून राहिले नाही का? तिथं उतरलेले गायचे मस्त बिलकुल 5 मागून आले आणि 5 पुढे बसून आले. त्याला वाटलं नाका गेला की चालले. मला घुमत येते नाही का? थांबा तुम्ही. हे बा मी काय म्हणलं, तुम्ही दुगोरा नाही का पैदल वारी तुमची? बरं आणा बरं तुमचं आधार कार्ड आणा इकडे. या पुढची इकडे या तुम्ही. इकडे म्हणलं इकडे. आम्ही तर आता संख्येच्या पुढेच आहे म्हणा समजा डुगुऱ्याचं. पण आता बाकीचे जर मागितले तर नाही का घरावर कुठे आता काय होते काय माहिती बाबा. पुरीच्या पुरी अंदर घालते आता. आणा म्हणा पाहुणे बा लवकर. कुठच्या कोणत्या गावाच्या होता दाखवून द्या आधार कार्ड कोणत्या डुगुऱ्याचं होतं दाखवा दे. बरोबर ठीक आहे ना, टाकून देतो. आहे ना आपल्याजवळ आहे ना, कधी आधार कार्ड खिशाला असते आपल्या. ना आम्हाला दिसले ना ते. आणा तुम्ही आणा आधार आणा पहिले भाऊ द्या बोलते. अरे कसं बे मागते का आपल्याला आधार कार्ड? आता कसं संख्येचा बुडा तर बचावते पण आपलं कसं काय? चला आता घरावर कुठे दिसते मला आता काय होते काय माहिती बा पौराला ते. हो ना सगळं समजून राहिलं ना, बोलू नका फक्त. डाऊट येईन तर आपण मुकडन राहून जसं आहे तसं फक्त पहा फक्त. दुगोरा मुक्काम पुष्ट दुगोरा नाही का? बरोबर वाशिममधले आहे नाही का? असं म्हणजे हे यवतमाळमधले तुम्ही वाशिममधले. बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. आता मला वाटलं थोडंसं. हो काही हरकत नाही. जा तुम्ही पैदल वारीवाले. हो जाऊ शकता तुम्ही. जा म्हटलं बा पाहून घ्या बरोबर पाडू ना. तेच म्हटलं डुगरे जाऊ आम्ही सगळे जण निघू मग आम्ही. नाही जा काही हरकत नाही. आता आलं लक्षात आलं माझ्या. आता सगळं बरोबर आहे तुमचं, काही वांधा नाही. हे म्हातारे आहेत की मागची आणि यांना या दोघांना बसून घ्या तुमच्या गाडीत. ड्रायव्हर साहेब जाऊ दे येईल. जा तुम्ही जा, बाकीचे निघा पैदल तुम्ही. बरं मी बसू का मग? हो ठीक आहे बसतो मग. हो बरं झालं आपलं बी आता. येतो साहेब मग. ठीक आहे मग. वाचलो हो म्हणलं बबनराव, वाचलो म्हणलं. चला लवकर निघा, पटपट निघा चला. चाचा गाड़ी आ रही बराबर है हिसाब से। इसको रोकना है अपने को। कैसा बहुत ओवरलोड दिख रहा है मेरे को इसमें, और सीटा बहुत ज्यादा दिख रहा है क्योंकि चढ़ने में बहुत भारी जा रहा हूँ उसको। 100%। बिल्कुल भतीजे, इसको टपकाना है अपने को। 10,000 निकालने का अपने को इससे। बराबर है। आ रही चल, हो जा साइड में, हो जा, हाथ दिखा जल्दी चल। बाहर निकल तू, बाहर निकल जल्दी। बाकी के चलो उतरो जल्दी फटाफट, चल जल्दी बाजून हो जा। काय म्हणता साहेब? काही नाही म्हणलं, दर्शनात चाललो होतो इकडे बैरम यात्रेला। सब मालूम है मेरे को, इधर जाने वाले सब वही जा रहे हैं। हमको मालूम नहीं है क्या? हमारी ड्यूटी काय को लगी है? पुलिस ऑफिसर है हम। जल्दी से बाहर निकलो, तुम कितने लोग है क्या है? अंदर कुछ तो भी माल है बोलते तुम्हारे इसमें। जल्दी चलो फटाफट। चलो ओवरलोड गाड़ी है तुम्हारा, बाजू में लगा गाड़ी। जास्त नाही साहेब, बस ये रस्त्याने बसले आता, 2 जण शिल्लक बसले। तो नको करू तू, जल्दी बाहर निकालो बाकी के सब, गाड़ी साइड में लगा दो। सब चेकिंग करना है, डिक्की विक्की क्या है, कितना ओवरलोड क्या है। चल बाहर निकल, चलो फटाफट उतरो गाड़ी में, चलो फटाफट। चला हो उतरा, चला हो लक्ष्मण भाऊ उतरा, सगळे उतरा। आले घरावर कुठे आला, तिथं वाचला होता, इथं मेलो आता। साहेब तेवढं एक दिवस आता काय, आता नेहमीच थोडी येतो काही आम्ही, याच वेळेस आलो बा, दर्शनाला चाललो होतो, पहा ना तेवढं ऍडजस्टमेंट करा आता, जाऊ द्या आम्हाला। हो पण कायची ऍडजस्टमेंट करा आम्ही, तुम्ही सांगा, तुम्ही आम्हाला असते ना, आमची वरची असते ना बाबा। तुम्ही सांगा, तुम्ही या गाडीमध्ये या माणसाजवळ समजा ड्रायव्हर जवळ, फक्त लायसन आपलं एक इन्शुरन्स आहे, बाकी दुसरं काही नाही, गाडीचे कागद समजा। पण बाकीचं पाहा ना तुम्ही, किती लोचल काम केलेलं आहे त्यानं। गॅस सिलेंडर या गाडीमध्ये त्याने जर घेतलं तर काय झालं असतं? कोण घेतली तुमच्या जीवाची आता जबाबदारी? आम्हाला शासनाला घ्यायला लागते का नाही? तुम्हाला सगळ्याला काय झालं की आम्हाला नाही द्यायला लागतं 10 लाख 5 लाख, मग ते तुम्हाला समजायला पाहिजे का नाही? तुमच्या जीवाची आम्हाला काळजी करायला लागते, म्हणजे काय करावं सांगा तुम्ही आता? काही झालं तर मग आमच्यावर येते।
पण आपण ते काय आता त्याची जण झाली तेवढी गलती, पण असं कसं आम्हाला वाटलं बा तिथं इंधन सापडते नाही सापडत म्हणून म्हणलं कसं चिकन हंडी हे ते आम्ही करत होतो, म्हणून त्यासाठी आम्ही गॅस घेतला बा, म्हणजे कसं भेटते नाही भेटत म्हणून थंडीच्यानं. तसं नसते भाऊ, तसं नसते. त्याच्याजवळ आता आम्ही पाहिलं फर्स्ट एड बॉक्स नाही त्याच्याजवळ. कोणी जर समजा ॲक्सिडेंट झाला, कोणाला काही खरचटलं, हां, साधं हायडिंग लावायला नाही त्याच्या गाडीतनी. म्हणजे काय आहे म्हणलं, हवा चेक केली त्याची, हवा कमी आहे. हां, एवढे जण बसले, आता सीटं किती आहे सीटा सांगा बरं तुम्ही. 11 सीटा तुमच्या आहेत. आणि हे गाडी पाहिली 7 सीटर. आणि कसं काय तुमचं हे किती अनलिगल काम चालू आहे तुमचं. नाही सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणा तुमच्या बा 100% 101% साहेब बरोबर आहे, पण कसं आहे आता लोकांना कसं नाही म्हणताच येत नाही. एखाद्याला का घेतलं नाही का नाही मग आयुष्यभर ते राग काढते, हो मलेच नाही नेलं म्हणून ड्रायव्हर लोक काय करणार आहे असं बांधायचे ती. तर आता हे बा तुम्ही का नाही बा थोडंसं ॲडजस्टमेंटचं पहा काहीतरी. हो तर तेवढं पहा आता जरा. नाही ॲडजस्टमेंटची गोष्ट नाही हो, तुम्ही काय आम्हाला म्हणजे 100-200 हजार देऊन का मोकळे करता का. मग इतके तुमचे अनलिगल कामं याच्यात नाही, एवढं मोठं सिलेंडर तुम्ही याच्यात घेता म्हणजे काय पुरी जत्रा उडून देत होते का तुम्ही तिथं. रस्त्यानं आता किती आता काही झालं असतं तुमच्या संग का लोकांच्या जीवन खराब करता का तुम्ही. अजिबात आम्ही ॲडजस्टमेंट करत नाही तुमचं काही ना काही. आता हे बा गाडी उचला लागणार आम्हाला, त्याशिवाय पर्यायच नाही यायचा. मग आता दंड किती भरता की तुम्ही आता. काही म्हणाले का साहेब जराशी वैकीसारखे वाटू राहिले म्हणले का हे पांढऱ्या केसावाले. नाही म्हणलं साहेब तुम्ही तुमचं कोणतरी भाऊगीव आहे का असा. म्हणजे हे आपलं एक आमच्या धाब्यावर होते आपलं लक्ष्मण का लक्ष्मणराव याच्या वैकीसारखे दिसते याच्यासारखे दिसते ते. हो ना ते मगापासून तेच विचार करू राहिलो मी किंवा हे आपले चाचा भतीच्या सारखे आहे का ते होय का कसं काय. नाही म्हणलं तुमचे कोणी नातेवाईक आहे का होते किती का कोणी धाब्या गिब्यावर काही कामाला. काय करावं होतं लोकांचं. पण मग आता माय कोणी आतो आहे का मांबू आहे का मा भाऊ आहे का. अरे बाबा म्हणलं काही आपलं नको फंडे लढू तुम्ही. तुम्हाला वाचवासाठी तुम्ही काय म्हणजे काही आपलं कोणा ब्लॅकमेल करता का मला तुम्ही. माझं इकडे कोणीच नाही, मी क्लास 1 ऑफिसर आहो राजेवर. माझी ड्युटी तर लागलेली आहे आणि लोकांच्या जीवाचं रक्षण करणं आमचं काम आहे. एवढं रस्त्यानं तुम्ही आले गॅस सिलेंडर हे ती घेऊन जाता. गाड्याला हवा कमी असते तुमच्या गाड्यातनी, फर्स्ट एड बॉक्स नाही आहे. एवढे 10-10 12-12 15-15 लोक त्या गाडीत दाबू भरता. म्हणजे काय आहे काय तुमचं चालू हे. 1.5 ते 2 लाख रुपयाशिवाय दंड तुम्हाला याच्यापेक्षा कमी करणारच नाही मी. आणि दुसरी गोष्ट हे पूर्ण शिलच करणार मी आता, विशेष नाही याचा. आम्ही तर शिवलाल भाऊ पाना बा काहीतरी करा नाही ॲडजस्टमेंट कसं काय काहीतरी म्हणा साहेबाले. भान साहेब असं नका करू ना, गाडी नका देऊ बाबा, सील नका करू. हो कसं बी पोटाचा धंदा आहे म्हणलं आमच्या. ड्रायव्हर माणूस आहे म्हणलं ते. कशी बी गाडी घेऊन दिली मी त्याला वावरी कोण आणि तुम्ही म्हणता असं करतो तसं करतो. हे बा म्हणलं कसंही करावा. हे बा 1000-2000 घ्या जाऊ द्या आम्हाला. कायच करायचं आता काय बोलायला. अरे बाबा आबाजी आता हे बा याच्यावर काहीच पर्याय नाही आहे. हे गाडी आम्ही आता एमपीच्या पोलीस स्टेशनला जमा करणार आहोत. बॉर्डरवर गाडी सापडली तुमची. आता इथून पुढे तुम्हाला आम्ही जाऊ देत नाही. आता ही गाडी झाली एमपीमध्ये जमा. बरं हे बा मी काय म्हणलं साहेब आपलं लक्ष्मणराव पहा जरासं ॲडजस्टमेंट करा जरासं. हे बा 20पर्यंत करा कवर. भानू दोघा मिळून पहा तुम्ही. नाही 20 काहीच नाही ते डायरेक्ट तुम्ही ते एमपीमध्ये आता सोडवाले गाडी त्याशिवाय विशेष नाही. आता दारका गिरका आहे ते सगळं बिलकुल म्हणजे जमेलच लागणार आहे तुमच्या मागं. नाही ना म्हणलं भाऊ पोरात लग्न नाही राजा माया तुम्ही कसं एक नका आणून साहेब राजा पाया लवकर राजा तुमच्या. असं नका करू. हो असं नका करू मग काय झालं ते बिलकुल. हे बा जा तुम्ही बसा तिकडे बसा. आता आम्ही ते आता पोलीस स्टेशनमधून पोलीस बोलावतो. इथून गाडीचं काय करायचं काय नाही पाहतो आम्ही. बसा तुम्ही तिकडे जा त्या खोपडीत बसा आमच्या जा. बरं साहेब मी काय म्हणतो थोडं मी इकडे या तुम्ही थोडंसं बरोबर सांगतो समजून तुम्हाला. 1 मिनिट फक्त 1 मिनिटासाठी. हे जरा समजदार नाही का शिवले आहे नाही हराम करलं का. बरोबर आता करायच लागेल ॲडजस्टमेंट. नाही तर मग कसं हे जाईन गाडी जाईल एखाद्या अजून आलं कोणी. बरोबर हे बा ठीक आहे तुम्ही समजदार आहे जरासे. या तुम्ही इकडे बाजूने या बोलू आपण या विषयावर काय आहे. या इकडे या ड्रायव्हरला सोबत आणा. काय म्हणू कसं काय रे मग. शिवला काय म्हणते बा साहेब लस कळत दुसरा ते काय म्हणते ते. चला ना म्हणूया आता सांगा आता काय करता. हातपाय पडलो मी त्याच्या लडफड केली सगळं बिलकुल जे नाही ते करून पाहिलं मी. तरी हे बा 21,000 सेटलमेंट झाली बा. का रे भानू सांगा आता मी केलं नाही का प्रयत्न. तसं शिवलाल भाऊन कसं पाय सोडे नाही त्याचे. हो शिवलाल भाऊन केला प्रयत्न तिथं लडफड केली. हो तर साहेब म्हणे बा एक जरासं ते वयस्कर नाही का ते जरासा म्हणजे दयाळू आहे. बाकी पहिला तर तिथं ऐकेच नाही. हो तर मग म्हणे बा 21 मध्ये सेटलमेंट करून टाकू म्हणे. पावती फाडून टाका म्हणे लवकर. आणि ते गॅस गिशीतच ठेवा म्हणे. पुढे कसं सापडलं तर आमच्या राबत येईल म्हणे. तर म्हणून मग कसं आता सिलेंडर इथंच ठेवायचं. 21,000 देऊन चालू जायचं. तर आता पैसे नाही आमच्याजवळ. आता पैसे कोणाजवळचे द्यावं तेव्हा आला आता. पैसे नाही आणले आम्ही नाही आणले. आम्हाला वाटतं कसं काय खर्च करायला लागेल म्हणून आम्ही नाही आणले. मग आता काय ते कसं लक्ष्मण हाय करता पैसे नसते आपण झालं. तुम्ही गॅस आणायलाच नव्हता पाहिजे ना. काय आता काय कोण आणलाय कोणा टाकला होता गॅस. शिवलाल भाऊ ना म्हणलं ना शिवलाल भाऊ घेऊ नका आम्हाला वाटलंच ना तरी एवढ्या गॅसच्या गोंधळ झाला आपला. मग काय बाकीचं काय असतं सीटाचं दंड पडला असता 1000-2000 5,000 पडला असता. पण हे आता सिलेंडर ज्यांना गोत्या झाला ना आपण आता ऐके नाही शिवलाल भाऊ. हो ना झाली बा गलती एक माझ्यानं. आता शेवटी आता लोकांसाठी आपण करायला जातो आपणच अटकतो त्या. आता मला वाटतं बा तुम्हाला सगळे कसं त्रास होऊ नये बा चूल फुकान हे करा ते करा. थोडंसं मदत होऊ शकते गॅसची. पण आता जाऊ द्या आता तुम्हाला वाटतं मी आज केलं बा असं केलं जाऊ द्या. आता एक खेपचं बा माझ्यानं गलती झाली. हो देऊन द्या 21,000 रुपये भानू भलाई देऊन देईन तुम्हाला. काय करता त्याचं कॅरियर बरबाद करता का मग सांगा तुम्ही. लायसन रद्द करतो म्हणे सगळंच करतो म्हणे. दे बा लक्ष्मण चाजवडची हो देऊन देईन म्हणलं मी. काय करतो घरी गेल्याला आता 21चा फटका बसलाच मला. आता पुढे काय तर बरोबर ठीक आहे देतो म्हणा. ते साहेबाला म्हणा देतो म्हणा 21,000 करा म्हणा. मोकळे काय ते कागदपत्र काय करायला लागते ते करा म्हणा. बरं ठीक आहे मग देऊन टाकू 21 मग द्या मग लक्ष्मण भाऊ देऊन देते यायला. चल म्हणून घे लवकर चल. श्री क्षेत्र बैराम त्याला पोहा जत्रा कशी असते इच्छा खतरा. त्याला पा तुम्ही पहा आम्ही पाहतो सगळेच पोहून चला मग.